हॅलो गाईज, तर आज संडे आहे. बघूया आजच्या दिवसाच्या टास्कमध्ये काय होते, काय करायचं. आता मी चाललो आहे प्रोटीन आणायला. तुम्हाला दाखवतो माझं प्रोटीन शॉप. जवळजवळ पोचतच आहे. प्रोटीन शॉप जवळ आहे. माझा प्रोटीन शॉप आहे. हे बघा प्रोटीन शॉप. आज जाऊया आपण कुठेतरी फिरायला म्हणजे असं काय प्लॅनिंग नाही, तर मार्केटमध्ये किंवा असं कुठे चिपळूण सिटीमध्ये काहीतरी कुठं तरी लोकेशन असं बघून थांबून तिथे काहीतरी बनवता येतं काय बघूया. गाडीचा पहिला बंदोबस्त करतो. गाडी माझी बाहेर गेलेली आहे आणि बघूया तर गाडी मिळते का. पहिले गाडीचा बंदोबस्त झालेला आहे. चालू चावी आणायला. फायनली मी आलोय लोटेकर काकांच्या रिक्षामध्ये. हे बघा लोटेकर काका हाय करा. हाय. आणि काका पण माझी व्हिडिओ बघतायत. दाखवतो तुम्हाला. हे बघा अशी व्हिडिओ वगैरे बघतायत काका. काका मला सपोर्ट करतायत. मित्रांनो तुम्ही पण सपोर्ट करा. पेट्रोल टाकला, मस्त चावी लावलेली निघालो. चला नंतर निघून मी पोचतोय मच्छी मार्केटला. मच्छी मार्केटला अशी काही मच्छी लागलेली आहे. मच्छीवाले बसलेले आहेत, बघू शकता तुम्ही. लगता है इधर ही गाड़ी लगानी पड़ेगी यार. उसका काम चालू है. गाइस एमडी मार्ट में आया हूँ मैं. लिफ्ट में हूँ, देख सकते हैं. फायनली एमडी मार्ट मधून सामान घेतलेलं आहे. आता मी जाते घरी. ओके गाइस, तर दुपारची वाजलेला 1 आणि मी आलोय पवनतळावरती मॅच बघायला. मॅचेस चालू आहे. हॅलो गाईज, तर मी आलोय पवनतळावरती आणि इथे तेली प्रीमियम लीगचे मॅचेस चालू आहेत. आणि आता मॅच चालू आहे. ते माझा एक जिममधला मित्र बघायला आहे. आणि आता राऊंड तुमचं चालू आहे काय? तुमची टीम कुठली आहे? नाव काय तुमच्या टीमचं? राऊत रॉकर्स. आणि की आता किती तुम्ही राऊंड जिंकलेले आहेत आतापर्यंत? 3पैकी 3 जिंकले आहेत. आणि आता राऊंड कोणता चालू आहे? चौथ्या लीगचा राऊंड आहे. चालेल, बघूया आता काय मॅच मध्ये होते. स्वराज आतमध्ये विचारून जा. 12 प्लेयर कोणाला ठेवा दादा. दादा कोणते 12 प्लेयर तिकडे इथे गेला. जर मैदानामध्ये कोणाला पाणी घेऊन असेल खेळाडूसाठी तर बाहेरून 12 खेळाडू टीम मधला जाईल. टीम मधल्या कुठल्याही खेळाडूने मैदानामध्ये जायचं नाहीये. पण याची नोंद घ्यायची. सर्व संघटन तुझं 12 प्लेयर कोण आहे? बसलाय पण तू कोण आहे तरी 12 सांगून ठेव. ग्राउंड मध्ये हाकलला ती पालकला. लाईट करून ग्राउंड मध्ये घालून तिथे हाकलला. सन्मान घेण्यासाठी सर्व वैतडी लेवल संघाचा खेळाडू आहे. सामना जिंकण्यासाठी यायचंय. जिंकतोय ना बसलेला टायमिंग चांगला होता पण लांब नाही. पाहिजे तशी बनव. तू सांग, तू करायला 20-24 किती ओव्हरचे? 4 ओव्हर.
जोडीदार गहगर 45 वरती. पाहायला भेटते प्रथमतः बॉलिंग लाईनवरती चांगली कामगिरी केली कडक शॉट आहे रे फलंदाजी केली आतापर्यंत नवीन बॅटर रुपेशने देखील खालच्या सत्रामध्ये चांगल्या प्रकारचे स्ट्रोक लगावले गेले होते रिवर्स असतील चांगले सेन्सिबल खेळी असतील षटकर असतील चौकर असतील तुम्हाला यांचा सामना होता राऊत रॉकर्स या टीमचं जर आपण पाहिलं गेलं तर प्रवीण सुरक्षित विकत आणलेले आपल्याला एका टीम सोबत भेटून तयारी चालू आहे बॅट आता षटकार मारणार झपाझप बोललो की बॅट फिरवलं मारला वॉर्मअप केला त्यांनी षटकारचा विशेष करून टाकला यादव साहेब देखील आपल्या या मुख्य बॅट्समन हात घुसून मारला असता तर गेला असता शेवटचा निर्णायक स्पेल बाकी आहे षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये शाबाश व्हेरी गुड मुलं ही विविध क्षेत्रात कशी काम करून पुढे येतील आणि आपला समाज अधिक प्रगल्भ कसा होईल यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. अनिल असेल बापू असेल सामाजिक क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये आज काम करतायत. आज या माध्यमातून अशा सगळ्या आपल्या सहकाऱ्यांची प्रेरणा हे आमच्या नव्या सहकाऱ्यांनाही मिळेल. अनेक महिला आपल्या समाजातल्या चांगल्या पद्धतीने पुढे येत आहेत त्यांची ओळख आज समाजाला होईल आणि खऱ्या अर्थानं या पुढच्या काळात आपण सगळी मंडळी समाजाच्या विविध गोष्टींसाठी विविध पद्धतीनं समाज मोठा होण्यासाठी प्रयत्न करा असं या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगेन. आज या ठिकाणी आल्यानंतर आपण सर्वांनी जे नियोजन केलेलं आहे स्पर्धेचं नियोजन असेल या ठिकाणी व्यासपीठाचं नियोजन असेल कार्यक्रमाचं नियोजन असेल ते अतिशय नियोजनबद्ध आहे. तर शिस्त ही असली पाहिजे आणि नियोजन असलं पाहिजे त्याशिवाय प्रगती होत नाही. आपण या छोट्या या कार्यक्रमातून हे निश्चितपणे दाखवलं की शिस्तबद्ध पद्धतीने आपण आपला समाज आणि आपल्या समाजातल्या या संघटना चालवत आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. किती 6 बॉल 18 पाहिजेत ना यावेळी मात्र 10 चेंडू 18 धावांची आवश्यकता प्रयत्न करावा लागेल. यावेळी मात्र आक्रमण करावं लागेल. मोठे फटकेबाजीची आवश्यकता आहे. पुढच्या चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा तयार प्रयत्न केला वेगाने खतरनाक आहे. संघाचा 10 फलक मात्र पुढे सिलेक्ट आहे. 10 फलक जाऊन पोहोचतोय 30 पर्यंत. आता मात्र विजयासाठी 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र बरोबर अतिशय उत्तरे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मागवती चांगली गोलंदाजी आवश्यक योग्य टप्पे पाहायला मिळत आहेत. अचूक टप्पेबाजी पाहायला मिळते. आक्रमण करून दिलं जात नाही. हात खोलायला संधी मिळत नाहीये. गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रवीण यांच्याकडून सुरेख प्रोत्साहन पाहायला मिळत आहे. अजून जर आपण पाहिलं गेलं तर प्रवीण राऊत या टीमचे कॅप्टन आहे.
म्हणजे त्यांना देखील माहिती आहे. तर जर मी कॅप्टनची पद कॅप्टनची भूमिका का दिली त्याचं प्रात्यक्षिक करताना पाहायला भेटत विजय राऊत शेवटच्या स्पेलमध्ये आले नावा डिपेंड करायचं. त्यांना जर सगळं क्वालिफाय करायचं असेल तर बघू शकता इथं तयारी चालू आहे पिच बनवायची. नक्कीच करू ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय काय नाव बोलायचं रवींद्र राऊत. तर एक गोलंदाजी 4 चेंडू फेकून धरत आता ही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. फुलटॉस आहे. फुलटॉससाठी फुलटॉस बाजून करण्याचा प्रयत्न केला परंतु नक्कीच मिळत. नक्कीच 4 पगा मिळतील. जे पकडण्याची संधी मिळाल्या 4 तो कार. किती बॉल राहिले? एक बॉल 15 जिंकलेच त्यामुळे. काय संपलेलं आहे मॅच जाऊन जगले या मध्ये बोलताय का राहुलनगरच्या बाजूने आता राऊंड जिंकले. कुठल्या राऊंडला गेले? असे काय करू सेमीफायनलला ना. पाहायला मिळालाय मॅन ऑफ द मॅच कोण असेल या मॅचचा. तर गाईज मॅच आता जिंकलेली आहे. त्यांनी त्यांची विनिंग जिंकलेली आहे. प्रथमेश रहाटेने जी टीम लावली होती ती विन झालेली आहे आणि ते आता गेले सेमीफायनलच्या सेमीफायनल. काय बोलशील तू ते त्यांच्याबद्दल? टीम आमची आता तर चांगलीच आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही पण चांगलंच चालते. असंच चालत राहू दे. सेमीफायनलची पण विनिंग माझा पण ब्लॉग घ्या. तू ये बोल काहीतरी. असं काय दोन्ही पण टीम माझीच आहेत. रुद्र 11 पण टीम मी खेळतो. राऊत राठोड पण माझ्या भावाची टीम आहे. मला बरं वाटेल कुठली तरी एक टीम जिंकली मला खूप बरं वाटेल. राऊत राठोड जिंकली तरी पण मला बरं वाटेल आणि रुद्र 11 जिंकली तरी पण मला बरं वाटेल. ग्राउंड मध्ये प्लेयर बघत असाल मस्ती काय. राऊंड झालेला आहे मित्राचा. मस्त खेळलेत. आता चालू आहे घरी. बघूया करू. आता कडक ऊन लागते. आता जायची काही कुठे इच्छा नाही. आता घरी जातो बस. थँक्यू. तो गाईज फायनली आपण आलो आहे घरी आणि आता मी बघणार आहे सूरजचा ब्लॉग लावलेला आहे. काय व्हिडिओ टाकला घेऊन आपण उद्या स्पोर्ट्स साठी जायचंय आणि टीम फायनान्सने जेवढे मेडल्स बाकी आहेत ते सगळे मिळवायचे आपल्याला. हॅलो गाईज, तो आलेला आहे आपण 20व्या पॉईंटला. बघू शकताय तुम्ही. संध्याकाळची वेळ आहे. कडक खतरनाक विषय नाही. नागपुडा आणि पुढचा पुढं. गाईज कसा व्ह्यूज आहे खतरनाक. राडा राडा आजान होते. आता बघायला कुठेतरी लग्न तरी करा. याला आतमध्ये घे. मैं एक खोई हुई मौज हूँ तो साहिल है. जहाँ भी जाओ ये लगता है तेरी महफिल है. तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है. थैंक यू. कि दोस्त ही इंसान की जिंदगी में सबसे बड़ा धन होता है. चलो मतलब ज्यादातर लोग एग्री करते हैं, बाकी डरते हैं गर्लफ्रेंड देगी नहीं यार. लेकिन मैं वैसा नहीं. मैं बोला मेरा जो कुछ है मेरे दोस्त है, उसके अलावा जिंदगी में कुछ भी नहीं है. एंड मेरे दोस्त बहुत अच्छे हैं. एंड यू नो लड़कियों को ना एक अलग जेलसी होती है हम मर्दों के दोस्ती से. तुम उसके साथ ज्यादा टाइम क्यों बिता रहे हो?
टाइम तो मुझे मिलना चाहिए था। वो दोस्त है, जरूरत पड़ने पर यही काम आएंगे। कुछ गलत बोल रहा हूं? जरूरत पड़ने पर यही काम आएंगे। मैंने बोला मेरे दोस्त ही हैं, कुछ भी बोलो, मेरे दोस्त हैं। एंड यू नो, वो जो औरत थी बहुत टॉक्सिक थी, मुझे कहती थी कि अपने दोस्तों से दूर रहो। मेरे दोस्तों के बारे में बुराई करती थी, मेरे दोस्तों के बारे में कि तुम्हारे दोस्त अच्छे नहीं हैं। किसके होते हैं? सबके बुरे हैं, लेकिन उन्हें बुरा सिर्फ मैं बोल सकता हूँ, क्योंकि वो मेरे दोस्त है, नीच है, हरामी है, सब कुछ है, पर मेरे दोस्त हैं, उनको बुरा मैं ही बोलूँगा। एंड इतने भी अच्छे दोस्त नहीं है, क्योंकि मेरा एक दोस्त है दशरथ, वो मेरी गर्लफ्रेंड को छेड़ता था, वो मेरी गर्लफ्रेंड को छेड़ रहा था। मैंने बोला बस आज से रिश्ता खत्म, मैंने छोड़ दिया। नहीं, दोस्त को नहीं छोड़ा, गर्लफ्रेंड छोड़ दी। दोस्त इंपॉर्टेंट है यार, दोस्त इंपॉर्टेंट है, कुछ भी हो जाए। मैंने बोला ठीक है यार। एंड यू नो, औरत जात को मर्दों की दोस्ती से बहुत दिक्कत है। पहले मेरी मम्मी मुझे बोलती थी कि कुछ नहीं रखा इन दोस्ती में, दोस्तों से दूर रहा कर तुझे बिगाड़ देंगे, ये सब कुछ नहीं रखा। आधी रात को तेरे दोस्त काम के लिए आएंगे। मैं बोला आधी रात को मेरे दोस्त क्यों आएंगे? एंड ऐसा नहीं है कि बिल्कुल नहीं आते, मेरे दोस्त जरूरत पड़ने पर आते हैं। प्रॉब्लम ये है उनको पता नहीं कि करना क्या है, उनको समझ ही नहीं है इस चीज की। अब मेरा एक दोस्त है अरमान, बहुत भोला है, बहुत, उसको पता ही नहीं है कुछ। उसकी जिंदगी में सिर्फ 2 औरतें हैं, एक माँ और दूसरी अनुपमा। एंड उसके अपोजिट मेरा दोस्त दशरथ, उसकी जिंदगी में 2 औरतें हैं, लेकिन वो प्रॉब्लम नहीं है। प्रॉब्लम ये है कि पहली को पता नहीं दूसरी है, और दूसरे को लगता है कि वही पहली है। तो अरमान और दशरथ टोटली अपोजिट, कुछ भी सिमिलरिटी नहीं होती। एंड अब हुआ ऐसे कि मैं बोलो सारे जहां से अच्छा मेरा हिंदुस्तान, बोलो सारे जहां से अच्छा मेरा हिंदुस्तान, बोलो सारे जहां से अच्छा मेरा हिंदुस्तान।
आगे को चलने की आवाज रहता हूँ मैं आगे और मेरा यहाँ राज करता हूँ मैं मेहनत ऐसा कर लिए आज डिप्लोमेसी का मेरा किसने ताज बसा तो क्यों अलग है अलग ही आवाज मेरे भाई मेरे साथ अलग ही दरबार बोला काफी हो गए तो 3 दिन। तो आज के लिए गाइस इतना ही, बस मिलते हैं अगले वीडियो में। थैंक यू।